रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र धुमाकूळ घातलाय. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी, नाले, तलाव आणि गटारे ओसंडून वाहत आहेत. पाली येथील आंबा नदीला पूर आल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. आंबा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यानं पाली पुलाच्या दोन्ही बाजूनं पुराचं पाणी जात आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी भेरव पुलावरून पुराचं पाणी वाहिल्यानं या भागातील संपर्क तुटलाय. अनेक नद्या, नाले ओसंडून वाहिल्यामुळं पाली खोपोली, वाकण पाली आणि नांदगाव पाली या प्रमुख मार्गांवर पुराचं पाणी आलंय. त्यामुळे या मार्गांवरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. नदी परिसरातील शेत जमिनींमध्ये आणि लगतच्या काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं सर्वत्र जलमय दृश्य निर्माण झालंय. यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाली शहरातही अंतर्गत गटारे आणि नाले तुडुंब भरून वाहिल्यामुळे रस्त्यांवर पाण्याचं साम्राज्य पसरलंय. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुधागड तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख पावले उचलली जात आहेत. पाली सुधागड तालुक्यातील पोलिसांनी पूरग्रस्त पुलांच्या आणि रस्त्यांच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलाय. सुरक्षेचा उपाय म्हणून धोकादायक ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले असून नागरिकांना पुरातून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या पावसाचा जोर कायम असून प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवू नये. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.